नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण महाराष्ट्र दुय्यम सेवा गट बी जी परीक्षा 2021 ची होती ती 14 जुलै 2022 ला झाली. तो उपनिरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSI मेन्सच्या परीक्षेचे क्वेश्चन्सचा आपण ॲनालिसिस आजच्या सत्रामध्ये आपण घेणार आहेत. तर हा अ, जो पेपर आहे तो M15 क्रमांकाचा पेपर आहे. तर बघा, गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये याच्यामध्ये 14 प्रश्न विचारले गेले होते. त्याच्यातल्या प्रत्येक प्रश्नाचा आपण ॲनालिसिस इथं घेऊयात. पहिला प्रश्न हा होता तर्क आणि अनुमान. तर्क व अनुमान. ओके. सो तर्क आणि अनुमान यावरील प्रश्न सॉल्व्ह करताना आपण वेन डायग्राम अप्रोच वापरतो. तर वेन डायग्राम काढू बघा आपण याची. काही पेन्सिल बंदुका आहेत. म्हणजे पेन्सिल आणि बंदुका यांचा वर्तुळ एकमेकाला ओव्हरलॅप असणार आहे, म्हणून हा वर्तुळ आपल्याला ओव्हरलॅप असणारा वर्तुळ काढावा लागेल. बंदुका. नंतर काही बंदुका पेन आहेत. ओके, सो पेने आहेत. बंदुका आणि पेने ओव्हरलॅप झाला. काही पेने काय आहेत? मारेकरी आहेत. ओके, सो पुन्हा मारेकरी आणि पेन एकमेकाला ओव्हरलॅप असतील. तर अशी वेन आकृती येणार आहे. आता या वेन आकृतीच्या आधारे कोणते कोणते निष्कर्ष आपल्याला सत्य आहेत ते आपल्याला तपासून बघायचं आहे. तर काही पेन्सिल पेन आहेत. आता पेन्सिल आणि पेन हे वर्तुळ एकमेकापासून लांब आहेत, त्यांचा कोणताही भाग सामायिक नाही, म्हणजे हा गेला. काही बंदुका मारेकरी आहेत. बंदुका आणि मारेकरी यांचा पण काहीच भाग सामायिक नाही आहे, म्हणून आपण गेला. सो ज्या ज्या पर्यायामध्ये ए बी मेन्शन केला असेल ते ऑप्शन उडवून टाका. ए आणि बी मेन्शन केलेले ऑप्शन्स उडवून टाकले तर 3 ऑप्शन्स कट होतील. तुमचं उत्तर येणार आहे फक्त सी. एकदा चेक करून घ्या, काही मारेकरी पेन आहेत का? येस, मारेकरी पेन यांचं वर्तुळ एकमेकाला ओव्हरलॅप आहे, म्हणजे हा सी बरोबर यायलाच पाहिजे. पुढचा प्रश्न बघा. सांकेतिक भाषेवरचा हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी बघा, सांकेतिक भाषेवर वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारला मेन्समध्ये. 725 याचा अर्थ असा होतोय. 725 म्हणजे स्टार, @ आणि हॅश असा त्याचा अर्थ होतो. तर आता बघा, बऱ्याच वेळेस आपल्या मनामध्ये अशी शंका येऊ शकते की हे जसंच तसं लॉजिक आहे का? जसंच तसं लॉजिक म्हणजे मला काय म्हणायचं आहे की बुवा, 7साठी स्टार, 5साठी हॅश, 2साठी @ तर हे आपल्याला तपासून बघावं लागेल. पुढे पण आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिली आहे. 534 बरोबर डॉलर सिम्बॉल, कॉपीराइट आणि स्टार आपल्याला दिलेला आहे. आता इथून जर थोडासा तुम्ही विचार केला की ह्या दोघं ग्रुप्समध्ये सारखा असलेला जो अंक आहे तो काय? 5 आहे. सारखा असलेला अंक 5 आहे. आणि सारखा असलेलं जे चिन्ह आहे ते काय दिसतंय तुम्हाला? स्टार दिसतंय. पण बघा, इथं 5 शेवटी होता तर स्टार पहिल्यांदा वापरलेला आहे, आणि इथं 5 पहिल्यांदा होता तर स्टार शेवटी वापरलेला आहे. म्हणून इथून थोडंसं आपण असं लॉजिक लावू शकतो की पहिल्याचा कोड शेवटी दिलेला आहे. आपण ते व्हेरीफाय करू शेवटच्या याच्यावरून. 331 साठीचा कोड दिलाय टी, कॉपीराइट आणि @. आता बघा, इथं 2 मध्यभागी आहे. तर त्याचा आपण जर @ घेतला तर हा 2 इथं सुरुवातीला होता. तर त्याच्या शेवटी बरोबर @ आलाय. आय होप की तुम्हाला लॉजिक समजलंय आता याच्यामधलं. म्हणजे पहिल्याचा कोड शेवटी लिहिलेला आहे, मधल्याचा कोड मधल्या ठिकाणी लिहिलेला आहे. आता बघा, इथं पण 3 मध्यभागी होता, इथं पण 3 मध्यभागी होता, कॉपीराइट आहे आपल्याकडे. सो आपल्याला 375 याचा कोड शोधायचा आहे. सो 3 चा कोड शेवटी असेल, जो कॉपीराइट आहे. सो कॉपीराइट शेवटी. आणि 5 चा कोड पहिल्यांदा असेल, जो स्टार आहे. म्हणजे आपल्याला असा पर्याय शोधायचा आहे की ज्याची सुरुवात स्टारने आणि शेवट कॉपीराइटने होते, जो पर्याय क्रमांक 1 आणि 4 मध्ये नाही आहे. हे 2 ऑप्शन होतील. आता 7 बघा, इथं 7 हा सुरुवातीला होता तर त्याचा कोड शेवटचा म्हणजे हॅश. तर 7चा हॅश असायला पाहिजे. तर मग या दोघांमधलं आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. तर असा हा प्रश्न होता. सांकेतिक भाषेवरचा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न होता. पुढचा हा प्रश्न बघा. तुम्हाला गुणोत्तर प्रमाण आणि शेकडेवारी दोघांना संलग्न हा प्रश्न आहे. शाळेत 2003 ते 2008 या 6 वर्षाच्या कालावधीसाठी उत्तीर्णांची टक्केवारी आपल्याला दिलेली आहे. आता उत्तीर्णांची टक्केवारी तुम्हाला अशी न देता टक्केवारी हा शब्द वापरून मग फक्त संख्या दिलेल्या आहेत. थोडंसं कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केलाय.
45%, 56%, 42%, 61%, 55% आणि 52% असा त्याचा अर्थ होतो. पण बऱ्याच वेळेस विद्यार्थी आपल्याला अशी चूक करताना दिसतात, की ते फक्त सांख्यिकी किमती वापरतात आणि त्याच्या मागचे पुढचे शब्द वाचायचे राहून जातात. म्हणून त्याने मुद्दाम हा टक्केवारी हा शब्द शब्दात दिलाय, चिन्हात नाही दिलाय. आणि पुढे काय म्हणतोय बघा, 2003 ते 2008 या काळात परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण 2 3 4 3 2 3 आहे. तर 6 वर्षाची उत्तीर्णांची एकत्रित टक्केवारी आपल्याला विचारलेली आहे. आता हा प्रश्न सॉल्व्ह करताना बघा थोडंसं आपल्याला पर्सेंटेजचा कन्सेप्ट इथं वापरावा लागेल. तो मी असा वापरतोय बघा. इथं ह्या 6ही वर्षांचे जे परीक्षेला बसलेले विद्यार्थी आहेत, त्यांच्या गुणोत्तराला मी 100ने गुणून टाकतो. म्हणजे मला गुणोत्तर आता अशा स्वरूपामध्ये भेटणार आहे. तुम्हाला सर्वांना कल्पना असेलच, गुणोत्तराच्या सर्व पदांना एकाच संख्येने गुणले असता गुणोत्तरात काही एक फरक पडत नाही. आता बघा, पहिल्या वर्षी किती टक्के विद्यार्थी पास झाले? 45%. म्हणजे 200च्या 45 म्हणजे 90 विद्यार्थी पास होतील. नंतर दुसऱ्या वर्षी 56%, 300च्या 56% हे 168 होतील. नंतर 42% कोणाच्या 400च्या पुन्हा हे 168 होतील. 61% 600च्या म्हणजे हे 183 होतील. हा 55% 200च्या म्हणजे ते 110 झाले आणि 52% 300च्या म्हणजे ते 156 झाले. तर एवढे विद्यार्थी पास झाले. टोटल करून घ्या यांची. 6 आणि 3 9, 9 आणि 8 17, 17 आणि 8 25, अच्छाला 2. हे 15 आणि 2 17, 17 आणि 11 28, 28 आणि 18 46, 46 आणि 16 46 आणि 16 64 62 होतील. 46 आणि 16 62, 62 आणि 16 62 आणि 16 78, 78 आणि 9 87 एवढे विद्यार्थी झाले. एवढे पास झाले. बसले किती होते? म्हणजे 200 अधिक 300 400 300 200 या सर्वांची बेरीज करून टाका, जी 1700 येते. म्हणजे एवढे पास झाले 875. किती पैकी? 1700 पैकी. आपल्याला टक्केवारी काढायची म्हणून 100ने गुणा. 0 कॅन्सल होऊन जातील. भाग द्या. 17 1 17, 17 5 85. खाली किती उरले? 2. वरून घेतला 5. 17 1 17 म्हणजे 51%च्या आसपास तुमचं व्हॅल्यू यायला पाहिजे. येस. पर्याय क्रमांक 1 आपला 51% दिसतोय. तर अशा पद्धतीने बघा हा प्रश्न आपण कमीत कमी वेळामध्ये, त्यातल्या त्यात असं या पद्धतीने केलं तर कमी वेळात सॉल्व्ह होईल. पुढचा प्रश्न बघा. 8 भाग रसायन ए आणि 3 भाग पाणी यांचे मिश्रण आहे. त्यात 26 लिटर पाणी घातले तर मिश्रणातील रसायन ए ही पाण्याच्या निम्मे होते. तर मिश्रणातील रसायनाच्या लिटरची संख्या निवडा असं आपल्याला विचारलंय. आता बघा, सुरुवातीला तुमचं 8 भाग रसायन होतं. नंतर पाणीच टाकलेलं आहे. म्हणजे रसायनाची मात्रा बदलणार नाही. सुरुवातीला जेवढं रसायनची मात्रा होती तेवढीच मात्रा नंतर पण असणार आहे. म्हणून जे पण रसायन असणार आहे ते तुमचं 8 भाग म्हणजे 8च्या पटीत असणारी संख्या. पर्यायांकडे एक तिरकी नजर टाका. 12 8च्या पटीत नाही आहे. 13 नाही आहे. 4 नाही आहे. म्हणजे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 यायलाच पाहिजे. येस विद्यार्थी मित्रांनो. सो मागच्या प्रश्नामध्ये जास्त लागलेला वेळ तुम्हाला या ठिकाणी कव्हर अप करता येईल. ओके. पुढचा प्रश्न बघा. हा कूट प्रश्नांवरचा प्रश्न आहे. PQRSTU हे चुलत भावंडे आहेत. कोणतेही 2 भावंडे सारख्या वयाची नाहीत, मात्र सर्वांची जन्मतिथी सारखीच आहे. ओके. ओके. सर्वात धाकटा व्यक्ती हा 17 वर्षाचा असून थोरला टी हा 22 वर्षाचा आहे. सर्वात मोठा व्यक्ती हा 22 वर्षाचा आहे आणि सर्वात लहान व्यक्ती हा 17 वर्षाचा आहे. यू वयाने क्यू आणि एस यांच्यामध्ये, यू हा क्यू आणि एस यांच्यामध्ये, हे असं पण येऊ शकतं किंवा इथं एस असेल, इथं यू असेल, मधला यू असेल आणि मग नंतर क्यू असेल, अशी पोझिशन येऊ शकते.
पी मोठा आहे कोणापेक्षा? क्यू पेक्षा. आर मोठा आहे एस पेक्षा. क्यूचे वय 17 वर्षे, म्हणजे हा 17 वर्षाचा झाला आणि तो सर्वात धाकटा आहे. तर आपल्याला ही पोझिशन घेताच येणार नाही. तर आपल्याला हीच पोझिशन उचलता येईल. म्हणजे इथं यू असेल आणि इथे एस असेल. म्हणजे याचं वय झालं 18 वर्ष आणि याचं वय झालं 19 वर्ष. इथं मध्ये दोन व्यक्ती राहत आहेत. तो एकतर पी आर किंवा आर पी असं येऊ शकतो. इथं नेमका कोण आपल्याला काही सांगता येणार नाहीये. आपल्याला विचारलं काय? अनुक्रमे एस आणि आर ची वय काय? अनुक्रमे एस म्हणजे एस पहिल्या क्रमांकावर यायला पाहिजे. अशा पर्यायाला पसंती द्या ज्याच्यामध्ये पहिली संख्या ही 19 असेल. इथं पहिली संख्या 19 नाहीये गेला. पहिली संख्या 19 नाहीये गेला. पहिली संख्या 19 आहे. शेवटचा बघून घ्या. पहिली संख्या 18 आहे, गेला. म्हणजे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3च असायला पाहिजे. आरचं वय ठरवण्यामध्ये वेळ वाया घालवू नका, कारण त्याच्या संबंधित पुरेशी माहिती दिलेली नाहीये. ओके. पुढचा प्रश्न बघा. सौरभकडे त्रिकोणी आणि चौकोनी अशा 2 आकारांचे 25 कागद आहेत. कोणांची संख्या 88 असेल तर त्यापैकी त्रिकोणी कागद किती आणि कोणांची संख्या किती असं आपल्याला विचारलेलं आहे. ओके. तर त्रिकोणी कागदाला किती कोण असणार आहे? 3 असणार आहे. आणि चौकोनी कागदाला किती कोण असणार आहे? चौकोनी कागदाला किती कोण असणार आहे? 4 कोण असणार आहे. ठीक आहे, 4 कोण असणार आहे. तर मग आता सर्व कोणांची संख्या किती आहे? 88 आहे. तर बघा आपण पर्यायानुसार आपण जाऊ. म्हणजे आणि मी तुम्हाला नेहमी सांगत आलोय, की ज्यावेळेस तुम्हाला पर्याय वापरायचे असतील त्यावेळेस शेवटचा पर्याय पहिल्यांदा वापरा. म्हणजे बघा, जर त्रिकोणी कागदांची संख्या 13 घेतली तर कोणांची संख्या 13 39. एकूण कागद आपल्याकडे 25 आहेत. 25 मधून 13 गेले म्हणजे 12 चौकोनी उरायला पाहिजे आणि मग 12 चौक 48 होतील. आता 39 आणि 48 यांची बेरीज 88 व्हायला पाहिजे. पण ती 87 होते, म्हणजे आपलं उत्तर हे येणार नाही. पर्याय क्रमांक 3 वर या. त्रिकोणी कागद जर 12 असतील तर 12 त्रिक 36 कोणांची संख्या बरोबर आहे. मग जर त्रिकोणी कागद 12 असतील तर चौकोनी 13 असले पाहिजे आणि त्यांचे कोण 13 चौक 52. 36 आणि 52 यांची बेरीज बरोबर 88 होते. तर आपल्या सर्व सिच्युएशन मॅच झाल्या पर्याय क्रमांक 3 वर. तुमचं हेच उत्तर असायला पाहिजे. पुढचा प्रश्न बघा. यामध्ये आपल्याला थोडंसं कन्फ्यूज करण्यासाठी या ठिकाणी पझल टाकलं गेलंय. तुमचा जो वेग आहे तो कमी करण्यासाठी कदाचित असा प्रयत्न केलेला असेल. आपापसात उत्तम अ, निवडण्यासाठी सर्वात उत्तम निवडण्यासाठी भावंडांच्या 2 जोड्या आहेत. ज्याच्यात साहिल आणि त्याची बहीण नूरी, नासी आणि त्याचा भाऊ पन्नू हे बुद्धिबळ खेळतायत. पहिल्या सामन्यात 2 खेळाडू भावंड होती. पहिल्या सामन्यात हरलेला खेळाडू पुढच्या सामन्यात बाद होतो आणि जिंकलेला खेळाडू नंतरचा सामना खेळतो. यानंतर याप्रमाणेच 3 सामने झाले. नुरी व तिचा भाऊ यांनी दुसऱ्या भावंडाच्या जोडीपेक्षा जास्त सामने जिंकलेत. मुलींना एक सामना जिंकला. मुलांनी 1 सामना जिंकला आणि मुलींनी 2 सामने जिंकले. तर तिसरा सामना जिंकलेला व्यक्ती किती? तर तुम्ही बरेच परमिटेशन कॉम्बिनेशन याच्यामध्ये केले तर तुम्हाला असं लक्षात येईल की इथं उत्तर शोधण्यासाठी अजून माहितीची गरज आपल्याला होती. म्हणून ज्यावेळेस तुम्हाला असं लक्षात येतंय की एखादा प्रश्न आपल्याला अडचणीत टाकणार आहे, तर तो प्रश्न तुम्ही थोडासा स्किप करण्याचा प्रयत्न करा. लक्षात घ्या. आणि हा प्रश्न तशाच टाईपचा होता. म्हणजे बघा, मुलांनी 2 म्हणजे जर आपण असं मानलं की लेट अस से पहिला जो सामना झाला तो नुरी आणि पन्नू मध्ये झाला. ओके. नुरी सामना जिंकली. ओके. नुरी सामना जिंकली. पन्नू हारला. मग दुसरा सामना लेट अस से आणि त्यांनी म्हटलंय की फक्त पहिल्या सामन्यामध्ये दोघं भावंडे होते. फक्त पहिल्या सामन्यामध्ये होते. म्हणजे याच्यामध्ये आता आपल्याला नुरी आणि पन्नू घेताच येणार नाही. हां. म्हणजे दोघं याच्यामध्ये एक तर आपल्याला नुरी आणि तिचा भाऊ हे घ्यावं लागेल. नुरी आणि काय घ्यावं लागेल आपल्याला? नान्सी घ्यावं लागेल. मग याच्यामधून समजा नुरी जिंकली. मग दुसरा सामना नुरी आणि पन्नूचा झाला. पुन्हा नुरी जिंकली. ओके. पुन्हा नुरी जिंकली. आणि मग आता हिचा जो सामना आहे तो कोणाशी होणार आहे? कोणाशी होणार आहे? नान्सीशी होणार आहे. आता पुन्हा जर
आता बघा, या दोघांमधून आपण जर म्हटलं, की नान्सी जिंकली आहे. ओके. नान्सी जर आपण जिंकली आहे, तर तिघं सामने मुलींनी जिंकले ना आणि आपल्याला इथं काय म्हटलं, की एक सामना कोण जिंकतोय? मुलगा जिंकतोय. मुलांनी एक सामना जिंकला आणि मुलींनी 2 सामने जिंकले. पण या पर्टिक्युलर केसमध्ये तिघं सामने मुलींनी जिंकले गेले. तर असे बरेच तुम्हाला कॉम्बिनेशन. मग तुम्ही जर विचार केला, की सर पहिली जोडी आपण अ, कोणाची घेऊ? पहिली जोडी आपण सॉरी याच्यामध्ये साहिल आणि नुरी होती का? ओके, ठीक आहे. साहिल आणि नुरी होती. तर पहिल्या केसमध्ये जर आपण साहिल आणि नुरी घेऊन बघू. ओके. साहिल आणि नुरी जर आपण घेतला. हां, साहिल आणि नुरीमधून लेट अस से आपण नुरीला जिंकवलं. मग दुसरा सामना नुरी आणि पन्नूमध्ये झाला. समजा मग पन्नू जिंकला. आता पन्नूचा सामना कोणाशी होईल? नान्सीशी होईल. आता पन्नू आणि नान्सी हे दोघं भावंडे आहेत ना. आणि इथं म्हटलंय की भावंडे फक्त पहिल्याच सामन्यामध्ये खेळतील. फक्त पहिल्याच सामन्यात खेळतील. तर असे सर्व परम्युटेशन कॉम्बिनेशन तुम्ही करून बघितले, तरी तुम्हाला उत्तर मिळत नाही. म्हणजे उत्तर शोधण्यासाठी अजून आपल्याला काही माहितीची त्या ठिकाणी गरज आहे. ओके. तर पुढचा प्रश्न बघा. हा तुम्हाला विधानं आणि त्याच्यावरून आपल्याला निष्कर्ष आपल्याला काढायचा. त्याच्यासाठी ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला वाचायची बघा. चलभाष म्हणजे काय? मोबाईल. स्तंभाजवळ राहणारे लोक या स्तंभातून होणारी प्रारणे स्वतःच्या आरोग्यासाठी हानी पोहोचवतील या विवंचनेत असतात. चलभाष यंत्र स्वतःच करत असलेले प्रारण उत्सर्ग धोक्याच्या पातळीचा असतो. म्हणजे मोबाईलमधून होणारं उत्सर्जन हे धोक्याच्या पातळीचं असतं. एका अहवालाने मुलांना गरज नसताना त्यावरून बोलण्यापासून प्रवृत्त केले पाहिजे अशी शिफारस केली आहे. स्तंभातून होणारा प्रारणांचा उत्सर्ग चलभाष यंत्राच्या तुलनेत कमी असतो. म्हणजे बघा, जे मोबाईल टॉवर आहे ना, त्याच्यामधून होणारा उत्सर्ग हा तुमच्या मोबाईलच्या तुलनेमध्ये कमी असतो. या बाबतीत यंत्रांवरच्या बोलण्याचे काही सेकंद या संदर्भात 24 तासाच्या स्तंभ संपर्का इतके असते. म्हणजे काही सेकंद तुम्ही मोबाईलवर बोलले आणि 24 सेकंद तुम्ही एखाद्या टॉवरच्या संपर्कात राहिले, तर दोघं सारखेच आहेत. म्हणजे इतकं आपल्याला अपायकारक आहे मोबाईलवर बोलणं. या दोन्ही स्रोतातून होणारी प्रारणे आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वानुसार धोक्याच्या मानलेल्या पातळीच्या खाली असतात. पण मार्गदर्शक तत्वे जोखीम पातळी अचूकतेने प्रतिबिंबित करतात याची खात्री आतापर्यंत कोणीही दिलेली नाही. आता हे दिलंय बघा आपल्याला, तर हा परिच्छेदावरून उचित अनुमान ठरेल असं आपल्याला विचारलंय. तर चलभाष यंत्रे वापरणारे लोक स्वतःच्या आरोग्याला जोखीमेत टाकतात असं आपल्याला म्हटलंय. दुसरं काय म्हटलं बघा, जर चलभाष यंत्राचा व्यापक उपयोग आरोग्याला हानिकारक नसेल, तर स्तंभातून होणारे प्रारण धोकादायक असणे शक्य नाही. आता आपल्याला वरील परिच्छेदवरून आपल्याला अनुमान काढायचे बघा. आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे कमी पातळीच्या प्रारणांपासून धो आरोग्याला असणाऱ्या धोक्याला कमी लेखतात. ओके. आणि शेवटचं काय म्हणतोय बघा, चलभाष स्तंभाच्या जवळ राहिल्यामुळे आरोग्याला असलेला धोका चलभाष यंत्राच्या वापरामुळे असलेल्या धोक्याच्या तुलनेत कमी आहे. तर तुम्हाला हे डायरेक्ट आपल्याला या ठिकाणी बघा, इथून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात येतं. तुलनेत कमी आहे. चलभाष यंत्राच्या तुलनेत कमी आहे. हे डायरेक्ट दिलेलं हे अनुमान आपल्याला उचित त्या ठिकाणी म्हणता येईल. पुढचं बघा, 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयांची बेरीज 50 वर्ष आहे. तर सर्वात लहान मूल किती वयाचं असेल? आता 5 मुलं आहे बघा आणि त्यांच्यामधला वयांचा फरक सारखा आहे. म्हणजे 3-3 वर्षाच्या अंतराने ते जन्माला घेतलाय त्यांनी. आणि त्यांचं बेरीज किती आहे? 50 आहे. मग त्यांच्या वयांची जर बेरीज 50 वर्ष असेल आणि व्यक्ती 5 आहेत. तर आपण सरासरी काढू शकतो त्यांची. तर सरासरी 50 भागीला 5 म्हणजे 10 त्यांची सरासरी येऊन जाईल. आणि बघा, सरासरीच्या गुणधर्मानुसार संख्यांमधली वाढ सारखीच असेल, तर बरोबर मधली संख्या ही त्यांची सरासरी असते.
म्हणजे मधल्या व्यक्तीचं वय 10 वर्ष असेल, याच्या पुढे 2 व्यक्तींचा जन्म झाला असेल आणि मागे 2 व्यक्तींचा जन्म झाला असेल. पुढच्या 2 व्यक्तींची वय 13 वर्ष आणि 16 वर्ष असायला पाहिजे. 3-3 ने वाढून. मागचे 3 ने कमी होऊन 7 आणि 4 वर्ष असं असायला पाहिजे. कारण की ते 3-3 वर्षाच्या अंतराने जन्मलेले आहेत. तर सर्वात लहान मुलाचं वय हे 4 वर्ष येतंय. तर उत्तर तुमचं पर्याय क्रमांक 2 असणार आहे. पुढचं बघा, प्रश्न काय विचारतोय बघा. बराच महाग असला तरी मोबाईल ही चैनीची वस्तू नाही. कारण एखादी व्यक्ती मोबाईलच्या माध्यमातून खूप गोष्टी शिकू शकते. वरील विधानावरून खालीलपैकी कोणता निष्कर्ष काढता येईल? तर आता बघा, जर आपण विधानं वाचले बघा. बराच महाग असला तरी मोबाईल चैनीची वस्तू नाही. सर्व महाग वस्तू चैनीच्या. आता सर्व हे शब्द आलेला आहे. म्हणून हा युनिव्हर्सल आहे. सर्वांना तो इन्क्लूड करतोय. सर्व महाग इन्क्लूड करतोय. म्हणून हा कदाचित त्याच्यामध्ये येणारच नाही. शिकण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व, हा सर्व शब्द बघा आपल्याला थोडासा थांबवतोय हे कन्क्लुजन घेण्यापासून. म्हणजे हा पण येणार नाही. शिकण्यासाठी मोबाईल आवश्यक आहे. ओके. असू शकतो असं म्हटलंय. तर हे पण त्याच्यामध्ये नाहीये. मोबाईल चैनीची वस्तू नाही, असं आपल्याला निष्कर्ष याच्यावरून काढता येईल. पुढचं बघा, अ, एक टोला 18 मिनिटांनंतर, दुसरा टोला 24 मिनिटांनंतर आणि तिसरा टोला 32 मिनिटांनंतर वाजतो. जर तीनही टोल सकाळी 8 वाजता वाजले तर ते पुन्हा एकत्र कधी वाजतील? आता याच्यासाठी आपल्याला 18, 24 आणि 32 यांचा लसावी काढावा लागेल. लसावी काढताना आपण या सर्वांना एका संख्येने भागू. 2 ने भागितल्यानंतर 9, इथं 12 आणि इथं 16 येतील. आता 3 भागा. 3 भागितलं तर 3, 4, 16 जसंच तसं राहील. 4 भागितल्यानंतर 3 जसंच तसं. 4 1 4, 4 चौक 16. आता गुणाकार करा सर्वांचा, सामायिक अवयव आणि असामायिक अवयव. तर तुमचे 288 मिनिट हा त्यांचा लसावी येतोय. आता ह्या मिनिटांचं आपल्याला तासांमध्ये रूपांतर करावं लागेल. 288 मिनिटाला मी 40 मिनिट अधिक 48 मिनिट असं लिहिलं तर चालेल का? तर ते नक्कीच चालणार आहे. कारण 40 मिनिटं म्हणजे किती तास? 240 मिनिटं म्हणजे 6 तास 48 मिनिटे. म्हणजे 8 वाजेनंतर 6 तास. 8 वाजेनंतर, सॉरी, 4 तास. 60 चोक 4 तास. म्हणजे 12 वाजून 48 मिनिटं तुमचं उत्तर त्या ठिकाणी यायला पाहिजे. 8 नंतर 4 तास 12 वाजतील आणि 12 नंतर 48 मिनिटं. तर पर्याय क्रमांक 2 तुमचं उत्तर यायला पाहिजे. आता बघा, ह्या आलेखावर आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला होता. तर आपल्याला असं म्हटलंय की पुढील आलेख एका वस्तूच्या अ, एका विक्रिय वस्तूच्या मासिक किमती दर्शवतोय. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये ज्या मासिकाच्या विक्री किमती आपल्याला दर्शवलंय आणि चुकीचं विधान कोणतं ते आपल्याला ठरवायला सांगितलंय. इथं पहिला काय म्हणतोय बघा, की ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात विक्रिय वस्तूच्या किमतीत सर्वात जास्त बदल झाला. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये. बघा ना, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये ग्राफ एकदम वरती गेलाय. तर हे विधान बरोबर आहे. पण ते उत्तर तुमचं येणार नाही. आपल्याला चुकीचं विधान निवडायचंय. जानेवारी आणि फेब्रुवारी दरम्यान विक्रिय वस्तूंच्या किमती काहीशा स्थिर होत्या. जानेवारी आणि फेब्रुवारी इथं आहे. काहीशा स्थिर आहे, हे पण बरोबर आहे. फेब्रुवारी नंतर विक्रिय वस्तूंच्या किमती ₹40 कमी होतील अशी अटकळ बांधता येईल. आता ही अशी अटकळ बांधण्यासाठी इथं काहीच या ग्राफच्या व्यतिरिक्त काहीच इन्फॉर्मेशन दिलेली नाहीये. म्हणून हे विधान चुकीचं आहे. आणि तेच तुमचं उत्तराचा पर्याय असणार आहे. शेवटचा चेक करून की सप्टेंबर महिन्यात वस्तूंच्या किमती 30 ते ₹40 कुठेतरी होत्या. सप्टेंबर महिन्यामध्ये, इथं सप्टेंबर महिन्यामध्ये येस 30 ते 40च्या दरम्यान ते आहेत. म्हणजे शेवटचं पण विधान बरोबर आहे. सो चुकीचं विधान याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 असणार आहे. आता पुढचा प्रश्न बघा, 13 आणि 14 नंबरचा प्रश्न दिशाज्ञान आणि नातेसंबंधावर आहे. मी नेहमी सांगत असतो की दिशाज्ञान नातेसंबंधावर तुम्हाला प्री आणि मेन्स मध्ये प्रश्न असतोच असतो. बघा, अमेय 8 किलोमीटर अंतर चाललाय. मंदिरापासून चाललाय. आता मंदिरापासून तो कोणत्या दिशेला चाललाय माहिती नाही, तर उत्तरेला जा. 8 किलोमीटर अंतर चालला. त्यानंतर 3 किलोमीटर डावीकडे गेलाय. डावीकडे गेलाय म्हणजे तो घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने गेलाय. सुरुवातीची दिशा दिलेली नसेल तर तुम्ही उत्तरेला गेलं तर चालतं. तुम्ही कोणत्याही दिशेला जात असं, पण उत्तरेला गेलं तर बेटर असेल. त्याहून तो 12 किलोमीटर पुन्हा डावीकडे गेला. 12 किलोमीटर डावीकडे म्हणजे खालच्या दिशेने 12 किलोमीटर आला बघा. इथं आलाय 12.
आता या 12ला मी असं डिव्हाईड करतो बघा. इथपर्यंतचं अंतर हे 8 असेल आणि हे 4 असेल. आता इथं पोहोचला तो, घरी त्याच्या पोहोचला. हे मंदिर होतं. म्हणजे आपल्याला आता हे डिस्टन्स काढायचं आहे. तर हा जर मी इथं जोडला बघा, हा काटकोन त्रिकोण तयार झाला. त्याच्यातलं हे अंतर 4 झालं. आता वरचं अंतर 3 आहे, तर हे अंतर पण 3 असणार आहे. सो हे 3, 4 आणि 5चं पायथागोरसचं त्रिकूट आहे. म्हणजे तो मंदिरापासून आता 5 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. पायथागोरसचं प्रमेय आपल्याला वापरून याचं लगेच उत्तर आपल्याला काढता येईल. याच्यामधला बघा 14 नंबरचा प्रश्न. पी एन ची पत्नी आहे. पी एन ची पत्नी म्हणजे पी महिला असेल आणि ती एन ची पत्नी आहे म्हणजे हे विवाहित जोडपं आहे. एन पुरुष असला पाहिजे. एस ही पी ची नणंद आहे. पी ची नणंद आहे म्हणजे ती एन ची बहीण असली पाहिजे. सो हे दोघं भावंड आहे. एन आणि एस भावंड आहे. आर पी चा मुलगा आहे म्हणजे तो एन चा पण मुलगा असेल. मुलगा आहे म्हणून त्याला स्क्वेअर बॉक्समध्ये टाकू. टी एन चा मुलगा आहे म्हणजे तो आर चा भाऊ असला पाहिजे. म्हणजे असं या ठिकाणी आपल्याला ट्री डायग्राम मिळाली. एक जोडपं आहे पी आणि एन, त्यांचे 2 मुलं आहेत आणि एन ची बहीण एस आहे. तर ही एस हिचे टीशी नाते काय? आता टी काय म्हणेल बघा एसला. टी म्हणेल माझे वडील एन आहे आणि माझ्या वडिलांची बहीण एस आहे. म्हणजे माझ्या वडिलांची बहीण आत्या यायला पाहिजे, जो तुमचा पर्याय क्रमांक 2 आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे पी-एस-आय मेन्सला यावर्षी जुलै महिन्यामध्ये 14 जुलैला जी परीक्षा झाली, त्या पेपरचा आपण गणित आणि बुद्धिमत्तेमधल्या प्रश्नांचं आपण एनालिसिस घेतलं. आय होप की तुम्हाला सर्व प्रश्न समजले असतील. अशाच पद्धतीने एस-टी-आयचा पण जो 24 जुलैला पेपर झाला आहे, त्या पेपरचं पण एनालिसिस आपण पुढच्या सेशनमध्ये घेऊया. थँक यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग.